आणि महाराष्ट्र भाजपात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर पियुष गोयल बोलत होते। त्यामुळे देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कायम असतील आणि फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवरती सुद्धा दिल्लीतल्या बैठकीत कोणतीच चर्चा झाला नसल्याचं पियुष गोयलांनी सांगितलं। तर मंत्रिमंडळामध्ये फडणवीसांचं असणं महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। सर प्रदेश अध्यक्ष हो या और कोई बदलाव नहीं है। फिर एक बार एनडीए की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है। किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं। विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो। केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो। मला वाटतं एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल, कारण देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या 5 वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्रात आणण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल, त्यामध्ये देवेंद्रजी असणं आवश्यक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।